जे तुम्हाला सांगणं चाललं यातला आम्हाला काही अनुभव आहे की नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि मला तरी वाटतं कमीत कमी शब्द पांडित्य तरी बरं. आता तर वर्तमान स्थितीमध्ये काही काही बोलणारे असे आहेत की त्यांना बोलण्याचंही तारतम्य नाही. नुसतं बोलणं तर शास्त्राला मान्य नाहीच, अनुभव शून्य बोलणं शास्त्राला मान्यच नाही, पण कमीत कमी त्याच्याही खाली आले तर कमीत कमी बोलण्याची पद्धतही राहिलेली नाही. कीर्तनकारानं कीर्तन कसं करावं, अभंग निवडला तर त्या अभंगावर किती बोलावं, वाह्यात किती बोलावं, विनोद किती करावे, त्याची क्वालिटी काय असावी, हे राहिलंच नाही. आता तर 2 दिवसापूर्वी इंस्टाग्रामवर रील आली की ज्या महाराजाला महायोग पीठे हा श्लोकही येत नाही. पाहिली का? कोण कोण पाहिली? असं आवेशात म्हणतो ते धातुम मुनींद्र त्याला श्लोकही येत नाही, महायोग पीठे श्लोक येत नाही. एका बोला तर नमो सद्गुरु तुका या ज्ञानदीपाही येत नाही, त्यानं कंबर बांधली. म्हणजे कमीत कमी शब्द पांडित्य का होईना, पण कमीत कमी ते व्यवस्थित असलं पाहिजे. आपण काय अध्ययन केलंय ते जगासमोर मांडत असताना वारकरी संप्रदायाचा वारशाला, वारकरी परंपरेला त्या ठिकाणी आपल्याकडून गालबोट लागू नये एवढं तरी त्या ठिकाणी वर्तमान स्थितीतल्या वक्ती मंडळींनी, बोलणाऱ्या लोकांनी ते जपलं पाहिजे. नाहीतर मग